नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मला विरोध, ठराविक पुढाऱ्यांचा, सामान्य जनता माझ्यासोबत. सुजित झावरे पाटील. श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यादववाडी येथील श्री गणेश मंदिर सभामंडप बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते श्री गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की आज आमच्या कुटुंबियांनी जनतेची सेवा केली. त्या सेवेचा मेवा हा अनेक पुढाऱ्यांनी खाल्ला. मात्र निवडणुकीनंतर माझ्या मतांची गरज संपली की लोक लगेच मला राजकारणात टार्गेट करतात. मला त्रास देणे हाच जर तुमचा अजेंडा असेल तर निवडणुकीला माझ्या मतांचा वापर कशाला करून घेता. माझ्या मतांवर पद उपभोगायची आणि माझ्याविषयी मात्र मनामध्ये तिरस्कार ठेवायचा ही जर निवडणुकीच्या आधीच माहिती असतं तर तालुक्याचे चित्र आज बदललेलं असतं. निवडणुकीच्या आधी जी माणसं वयाने माझ्यापेक्षा मोठी असून पाया पडली ती आज माझे पाय ओढण्यामध्ये दंग आहे. यापेक्षा कलियुगाचा वेगळा अर्थ काय असू शकतो. सर्व पुढारी एका बाजूला, मी एका बाजूला असे काहीसे चित्र निर्माण झालेले आहे. मात्र याही कठीण परिस्थितीत खंबीरपणे जनतेच्या पाठीशी त्यांच्या मूलभूत हक्कासाठी कायम लढत राहणार. आज मनाला अनेक वेदना होतात, मात्र चेहऱ्यावर ते न आणता या कुटुंबाचा राजकीय वारसा संपूर्णपणे पुढेही चालवणार आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, माननीय सरपंच मीनाताई यादव, तुकाई देवस्थान अध्यक्ष राजेंद्र शेळके, शहाजापूर गावचे सरपंच अण्णा मोठे, रवींद्र पाडळकर, संतोष यादव, सुभाष यादव, रमेश औटीसाहेब, संतोष शेळके, जालेंदर तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पारनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.